8-8:30 वाजता पूर्ण आम्हाला ह्या गावामध्ये माहीत झालं की भोसले कुटुंबाच्या वस्तीवर दरोडा वगैरे पडलेला आहे। आणि त्या दरोड्याची बातमी मिळाल्यानंतर ग्रामस्थ आम्ही सर्वजण या ठिकाणी या वस्तीवर आल्यानंतर प्रथमदर्शनी या ठिकाणी या भोसले कुटुंबाचा जो मुलगा आहे कृष्णा साहेबराव भोसले याच्या डोक्यात तीक्ष्ण हत्यारानं वार केलेला आणि तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता। त्याच्यानंतर घरामध्ये गेलो असता त्या ठिकाणी त्याची आई साखरबाई भोसले ही पण लोखंडी पलंगावर झोपलेली असताना तिच्याही डोक्यात जबर मारहाण होऊन ती रक्त त्या ठिकाणी वाहत होतं। आणि एका खोलीमध्ये त्या कृष्णाचे वडील साहेबराव भोसले हेही या ठिकाणी डोक्यात वार होऊन त्या ठिकाणी तेही रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते। परंतु साहेबराव आणि साखरबाई भोसले जे आहे त्यांची सकाळी या ठिकाणी थोडीशी धुगधुगी या ठिकाणी उडत होती, परंतु कृष्णा हा या ठिकाणी निश्चित अवस्थेत या ठिकाणी बाजेवर पडलेला होता। सकाळी नेहमीप्रमाणे त्याचे एक मोठे मामा शिवनाथ दिघे म्हणून जे आहे तर ते दुधाची कॅन घेण्यासाठी त्याच्या घरी गेले असता तर त्यांनी ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या मुलांनी आम्हाला सगळ्यांना ग्रामस्थांना फोन केले। हे भोसले कुटुंब आहे गेली 30-35 वर्षापासून आमच्या काकडी गावामध्येच राहतं आणि ते काकडी गावात राहत असताना विमानतळाच्या झाल्यानंतर त्यांची वस्ती शेतामध्येच जवळजवळ 15-20 वर्षापासून ते या ठिकाणी पत्र्याच्या 2 खोल्यामध्ये या ठिकाणी शेतात राहतात। दुग्ध व्यवसाय आहे, गाई वगैरे, आणि त्यांचे जे मामा आहे ते या ठिकाणीच वस्ती करून त्यांच्या जवळ राहतात। अतिशय गरीब असं हे कष्टाळू कुटुंब आहे। आणि विशेष म्हणजे त्या मुलाचे वडील 5-6 वर्षापासून आजारी पण होते आणि त्यांची आई आणि तो मुलगा या कुटुंबाची सर्व जबाबदारी या ठिकाणी पार पाडत होते। या ठिकाणी आताच आपण बघितलं भोसले कुटुंबीय राहत होतं आणि ते गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या गावात राहत होतं। ते आमचे म्हणजे इथले आमचे गुंजाळा सलडिगेंचे ते पाहुणे भोसले परिवार हा आणि अत्यंत सुसंस्कृत परिवार। त्यांचा 30 वर्षीय जो मुलगा आहे साहेबराव भोसले यांचं जे चिरंजीव आहे कृष्णा भोसले ते 30 वर्षीय आणि तुम्ही बघा शेती वगैरे एकदम कष्टाळू कुटुंब होतं आणि त्यांच्या गाया वगैरे दुधाचा व्यवसाय शेतीचा व्यवसाय आणि एकदम दुर्दैवी घटना जी घडलेली आहे दुहेरी हत्याकांड झालं आणि ते आई पण सिरियस आहे। आईला पण आता लोणीला नेलेलं आहे। आता या ठिकाणी DYSP ओमने साहेब आलेले, कुलबुर्ग साहेब आलेले, उपाधीक्षक। आमची एवढीच विनंती आहे ग्रामस्थांच्या वतीनं काकडी ग्रामस्थांच्या वतीनं का ह्या तपासाचा लवकर छडा लावा। तुम्ही मागच बघितलं शिर्डीसारख्या ठिकाणी दुहेरी हत्याकांड झालेलं आहे। दिवसेंदिवस अशा दुर्दैवी घटना वाढत चाललेल्या आणि त्यातली त्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे अशा ठिकाणी अशी घटना घडणं म्हणजे एकदम दुर्दैवी गोष्ट आहे। पोलीस प्रशासनाने याच्यात लक्ष घालावून लवकर आरोपींना अटक करावा एवढीच विनंती। राहता पोलीस स्टेशनच्या हद्दीतील जे काकडी गाव आहे या गावातील जी दिघे वस्ती आहे इथे रात्रीच्या वेळेस ही हल्ल्याची घटना घडलेली आहे। याच्यामध्ये 2 व्यक्ती मयत झालेले असून ते त्यांचे नाव कृष्णा भोसले आणि साहेबराव भोसले असून जी त्यातील महिला आहे त्या गंभीररित्या जखमी आहेत। आणि या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेतलेली असून यात कोणाचा समावेश होता याबद्दल आपण पथके रवाना केली असून आरोपींचा शोध घेत आहोत। काय उद्देशाने झालं असं एक प्राथमिक अंदाज सांगते? प्राथमिक अंदाज तरी चोरी किंवा दरोड्याच्या उद्देशाने असावा असं आम्हाला दिसतंय। तरी देखील आम्ही गोपनीय बातमीदारांमार्फत आणि इतर प्रकाराहून माहिती घेऊन पुढील गोष्टी निष्पन्न करत आहोत। हा प्रकार नेमका कसा उघडकीस आला सर? म्हणजे आपल्यापर्यंत कशी माहिती मिळाली काय नेमकं? कारण की दुर्गम भाग आहे, शेतकरी कुटुंब आहे, रानवस्तीत राहणार आहे। जे मयत आहेत त्यांच्या शेजारीच त्यांचे नातेवाईक राहतात। ते जेव्हा सकाळी त्यांच्या घरी आले होते त्यावेळेस त्यांना हा प्रकार जाणवला आणि त्यांनी तात्काळ त्यावेळेस पोलीस स्टेशनला कळवले। यानंतर आपल्याला ही घटना माहिती पडली। कोणत्या टीम या ठिकाणी आता पाचारण करण्यात येणार आहे? या ठिकाणी आपण जे सर्व तांत्रिक गोष्टी असतात त्या पद्धतीने तपास करत आहोत। यामध्ये फॉरेन्सिकची टीम बोलवलेली आहे, डॉग स्क्वॉड देखील आपण बोलवून घेणार आहोत आणि तसेच जे टेक्निकल टीम असतात त्या देखील आपण बोलवलेल्या आहेत आणि सर्व प्रकाराने आपण या घटनेचा तपास करत आहोत।